आणि नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र येते। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीमधले सगळे पक्ष सध्या एकवटलेले आहेत। नाशिक महापालिकेसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, मनसे या सर्वांसोबत आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढण्याचं ठरवलेलं आहे। आणि जागा वाटप आम्हाला जे अपेक्षित होते आम्ही केलेलं आहे। याच्यातला मोठा भाव आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जरी असला तरीसुद्धा सर्वांना सन्मानजनक जागा वाटप करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत। साधारणपणे कुठल्या पक्षाला किती जागा दिलेल्या आहेत? अद्याप आपल्या काही जागांवरती तिढा कायम असला तरी आहे आमचा अजून 12-13 जागांवर तिढा कायम आहे, परंतु ही निवडणूक एकमताने लढायची यावर आमचा शिक्कामोर्तब झालेला आहे। जागांचा वाटपाचा जो आकडा आहे तुम्हाला आम्ही लवकरच या संध्याकाळी 8-7 वाजेपर्यंत कळवूया। स्थानिक पातळीवर निर्णय म्हणजे असे आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी करण्याच्या संदर्भात वरतून आदेश त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्र पवार साहेब गट यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। वंचित आघाडीबरोबर सुद्धा चर्चा सुरू आहे आणि मनसेच्या संदर्भामध्ये शिवसेनेने चर्चा केलेली आहे आणि आमची शिवसेनाबरोबर त्या ठिकाणी आघाडी आहे। त्यामुळे आपण थेट मनसेला सोबत न घेता शिवसेनेसोबत चर्चा करून मनसेला घेणार आहात? नाही, त्यांची ऑलरेडी आधीच चर्चा झालेली होती, आमची काही स्वतंत्र चर्चा झालेली नाही आहे। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायची एक संधी संजय राऊत सोडत नाहीत। आजही राऊतांनी शिंदेंवर तोफ डागली, ज्याला संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधून प्रत्युत्तर दिलं। कुणाला मी बंड करतो असं वाटत, तिला बंड म्हणत नाही। आता शिंदे गट पण म्हणतो ना आम्ही बंड केलं। कसलं बंड केलं? घंटा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे। कसलं बंड कसं? बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे। वैचारिक बंड असतं, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं। तो एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे। आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जे आमची घंटा वाजवायचा वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या। आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते। शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली। पुढच्या बातमीकडे वळूयात। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी आज एक महत्त्वाचं भाष्य केलं। महानगरपालिकेमध्ये कधीही मोठे नेते एवढ्या मोठ्या लेवलला इन्व्हॉल्व झाले नव्हते। पवार साहेबांना पूर्वीच्या काळातली त्या ठिकाणी सवय असल्यामुळे ते म्हणले पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या, ते जे म्हणतील तसं त्या ठिकाणी करा आणि तसंच वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्याला बघायला मिळतंय। पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी हे एकत्रित लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं। पुणे आणि पिंपरीमध्ये शरद पवार यांनी अजित पवारांशी हातमिळवणी करणं हे ठाकरे गटाला आवडलेलं नाहीये। आघाडी का करताय ते शरद पवारांनीच सांगावं, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली है। पुणे में उनका अलायंस नहीं हो रहा है मेरे हिसाब से, पिंपरी चिंचवड़ में हो रहा है। अब जवाब उनको देना है ना, आप बीजेपी के साथ जा रहे हो, जवाब अजित पवार को देना है, बीजेपी को, उनके बॉस अमित शाह को। जिस शरद पवार जी के साथ बीजेपी लड़ रही है उनके साथ आप अलायंस कर रहे हो तो उनको जवाब देना पड़ेगा अमित शाह को। और जिस बीजेपी के साथ आपका विरोध रहा हमेशा, तो एनसीपी बीजेपी के साथ जा रही है तो जवाब देना पड़ेगा पवार साहब को। आप उनसे सवाल पूछिए। आणि यानंतरची आणखी एक बातमी आहे ठाकरे गटाच्या गोटातून। तब्बल 6 टर्म नगरसेवक असलेल्या उमेदवाराला वगळून एका आयात उमेदवाराला तिकीट दिल्यामुळे स्थानिक नेते संतापलेत। सय्यद इम्रान नबी यांना पक्षात घेऊन तात्काळ एबी फॉर्म दिला गेला, त्यामुळे ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे।
आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.